आवडतं ते खाणं करू नका कुणाची निंदा दुसऱ्याचं बघून वचन तिचं ध्यानी ठेवा विसरू नका रे वचन तिचं ध्यानी ठेवा विसरू नका रे हा मोकारे 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 हा मोकारे 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 हा मोकारे 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 ज्ञान गंगा आली करा देव घ्या फुका वेळ जवळू नका हा मोकारे 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 हा मोकारे 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 हा मोकारे 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 करुणी संसार सांभाळ परिवार बनून संन्याशी जाऊ नको तू दूरवर करुणी संसार सांभाळ परिवार बनून संन्याशी जाऊ नको तू दूरवर अवघड काही यात नाही मार्ग सोपा रे अवघड काही यात नाही मार्ग सोपा रे हा मोकारे 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 हा मोकारे 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 हा मोकारे 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 ज्ञान गंगा आली करा देव जाऊका वेळ जवळू नका हा मोकारे 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 हा मोकारे 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 हा मोकारे 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 संग श्रीधर विनून घ्यावी तुम्ही हे ऐकून दोन्ही हात हलवून गावी हरदेव भगवान संग श्रीधर विनून घ्यावी तुम्ही ऐकून दोन्ही हात हलवून गावी हरदेव भगवान याच्या चरणी लीन होऊनी मोक्ष मिळवारे याच्या चरणी लीन होऊनी मोक्ष मिळवारे हा मोकारे 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 हा मोकारे 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 हा मोकारे 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 ज्ञान गंगा आली करा देव जाऊका वेळ जवळू नका हा मोकारे 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 हा मोकारे 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 हा मोकारे 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 सत्संगची प्रेमाने बोला सत्संगची मोठ्या प्रेमाने बोला बघा सत्संगची ज्ञानगंगा घरी आलेली आहे आणि देव फुका घ्या असं महाराज सांगत आहेत कारण खरोखरच आपलं परम भाग्य आहे कारण बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की पुण्य संचित गाठी असावं लागतं तरच आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतात त्या पूर्ण होत असतात खरंच महाराजांनी जे गीत ठेवलं त्या गीतामधून महाराज हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते की आपल्या जवळ आलेला आहे देवाला द्यायला पण पदर नाही घ्यायला अशी अवस्था आपली व्हायला नको आहे त्यासाठी देव आपल्या जवळ आलेला आहे आणि तो देव आपल्याला कसा घ्यायचा आहे हेच गीताच्या माध्यमातून महाराजांचा भाव होता त्यानंतर परमादरणीय तानाजी कोळेकरजी सुंदर अशा विचारातून सेवा घेतील त्यानंतर अकांबरण महाराज मल्हारी पाटोळीची सुंदर अशा विचारातून सेवा घेतील सत्संगची मोठ्या प्रेमाने बोला जी आदरणीय सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला जी मला सत्संगाची खरोखरच असं भाग्य आहे की हा सत्संग करण्याचा मौका मिळतो की चांगले चांगले विचार या गुरुच्या कृपेने आपल्याला ऐकायला मिळतात सत्संगाची खरोखरच आपलं भाग्य आहे म्हणून बघा सत्संगाची खरोखरच कोणी म्हणतं की बघा सत्संगाची कोणी तंत्रगुरु कोणी मंत्रगुरु कोणी विद्यागुरु कोणी अविद्यागुरु कोणी योग गुरु पण सत्संगाचे आपल्याला तर लाभले ते समयाचे सद्गुरु सत्संगाचे खरोखरच सत्संगाचे
आपल्याला वेळोवेळी गुरु भेटले सासंगजी. जसं म्हणतात बघा शिर्डीचे साईबाबा की सबका मालिक एक आहे, सगळ्याचा मालक हा एकच आहे सासंगजी. म्हणून सासंगजी एकाला माना एकाला जाणं म्हणले सासंगजी बोलून आपल्याला खरोखरच सासंगजी आपल्याला सासंगजी या गुरुनं सर्व काही दिले. सासंगजी तर काय मागायला लागत नाही, फक्त आपल्याला शुद्ध भाव पाहिजे सासंगजी, चांगलं मन पाहिजे सासंगजी, तर सर्व मिळणार आहे सासंगजी. म्हणून सासंगजी म्हणतात बघा दया क्षमा शांती देते देवाची वस्ती. तुम्ही जितकी दया क्षमा शांती करशील तितका तुमच्या देव जवळ राहणार आहे, सर्व तुमची इच्छा पूर्ण करणार आहे. म्हणून बघा सासंगजी हे हरदेव सिंगजी म्हणतात की सासंगजी आपल्या हरदेववाणीमध्ये 235व्या बंधामध्ये सासंगजी की सासंगजी मानव हा कर्माने सासंगजी सृष्टी सुंदर पण बनवतो आणि सृष्टी सासंगजी बिघडवतो पण सासंगजी त्याच्या कर्मानेच बिघडवतो. सासंगजी मानवा सासंगजी त्याच्या कर्मानेच सासंगजी नरक पण बनवतो आणि त्याच्या कर्मानेच सासंगजी स्वर्ग पण बनवतो. सासंगजी त्याचं कर्म सर्व काय करत असतं. म्हणून सासंगजी आपलं कर्म हे चांगलं पाहिजे सासंगजी. आणि बघा सासंगजी जसं म्हणले सासंगजी दया क्षमा शांती असते, या ठिकाणी सासंगजी सुख समाधान पण असते. आणि सासंगजी खरोखरच आपण ती दया क्षमा शांती केली पाहिजे सासंगजी. आणि बघा सासंगजी जसं म्हणतात की संत संगतीने सासंगजी सुंदर करूया हा सासंगजी व्यवहार. आणि सासंगजी त्यानंतर हरदेव महाराज म्हणतात की म्हणे हरदेव सिंगजी सासंगजी करूया सुंदर हा संसार सासंगजी. खरोखरच सासंगजी हरदेव सिंग महाराजांनी अवतारामध्ये लिहिल्या सासंगजी त्या बंधामध्ये सासंगजी इतका अर्थ दडलेला आहे सासंगजी. रोज जर आपण वाचलं तर खरोखर सासंगजी आपलं मन प्रसन्न होणार आहे. त्यामध्ये कितीतरी अर्थ आहे सासंगजी. आणि तोच प्रयास करूया सासंगजी. गुरुचं वचन पळूया जीवनाचं कल्याण करूया सासंगजी. मोठ्या प्रेमाने बोला. बघा जसं निवेदन दिलं होतं तसं परमादरणीय मल्हारी पाटोळीजी सूत्राच्या विचारातून सेवा देतील. बघा सासंगजी महाराजांचा सांगण्याचा भाव हाच होता की आपोआप भेटे देव गुरुचरणावरती ठेविता भाव. महाराज सांगण्याचा प्रयत्न हाच करत होते. इथं आल्यानंतर मागायची गरज नाही आहे, इथं आल्यानंतर काही बोलायची सुद्धा गरज नाही आहे. इथं आल्यानंतर फक्त आणि फक्त मनामध्ये ठेवायची आहे, इच्छा ठेवायची आहे, गुरुचरणावरती आपलं मस्तक ठेवून ठेवायचं आहे. आणि जेव्हा मस्तक आपण नेऊन ठेवू तेव्हा गुरु आपल्या त्या इच्छा आकांक्षा ज्या काही असतील त्या पूर्णत्वास 100% नेणार आहेत. कारण गुरु हा फक्त आणि फक्त भक्ताचं कल्याणासाठीच आलेला आहे. आणि म्हटलं महाराजांनी म्हणून गेले की कोण तंत्रगुरु, कोण मंत्रगुरु आणि कोण विद्यागुरु. पण आपल्याला मोक्षप्राप्ती जर घ्यायची असेल, मोक्षप्राप्ती जर मिळवायची असेल तर आपल्याला सद्गुरु हा असावाच लागतो. कारण हे कुणी आपण स्वतः नाही सांगत, कारण हे सगळं धर्मग्रंथच सांगून गेले, होऊन गेले संत महात्मे हेच सांगून गेले की आपल्याला सद्गुरू असल्याशिवाय आपल्याला मोक्ष प्राप्ती होत नाही. जसं निवेदन दिलं होतं तसं परमादरणीय मल्हारी पाटोळेजी सुंदर अशा विचारातून सेवा घेतील. तदनंतर तुकाराम आटपाटकरजी सुंदर अशा गीतातून सेवा घेतील. सात संगतजी मोठ्या प्रेमाने बोला. मोठ्या प्रेमाने बोला. आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपण सद्गुरूला वचन दिलं की सत्संग सेवा नामस्मरण करायचं. पण आपण सत्संग करतो, सेवा करतो आणि नामस्मरण करतो. पण सेवा ही 3 प्रकारे केली जाते. तनाची सेवा, मनाची सेवा आणि धनाची सेवा. तनाची सेवा करायची असेल तर आपल्याला सेवा लावावी लागेल. मनाची सेवा करायची असेल तर आपण मनाने सेवा नामस्मरण करून दुसऱ्याच्या अडचणीबद्दल सद्गुरूकडे अर्थात करून आपण ती सेवा पूर्ण करतो. आणि धनाची सेवा करायची असेल तर आपल्याला समागम सेवा, लंगर सेवा, बिल्डिंग फंड सेवा इत्यादी सेवा करून आपण आपल्या जीवनाचं कल्याण करायचं आहे. अन्योन्य समागम सेवा चालू झाली असेल, ज्यांना अन्योन्य समागम सेवा करायची आहे त्यांनी अन्योन्य समागम करावी. समजायला मोठ्या प्रेमाने बोला. सात संगतजी मोठ्या प्रेमाने बोला. जसं निवेदन दिलं होतं तसं परमादरणीय तुकाराम आटपाटकरजी सुंदर अशा गीतातून सेवा घेतील. तदनंतर भरत सदामतेजी सुंदर अशा विचारातून सेवा घेतील. सात संगतजी मोठ्या प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. सासंगजी 2 मिनिटं सासंगजी दास प्रकाशनविषयी या ठिकाणी बोलणार आहे. सासंगजी यांच्या घरी मासिक सासंगजी चालू नाही.
सासंगाजी दासला या ठिकाणी नावं द्यावी आणि जे नवीन चालू करायचे ती देखील सासंगाजी यांनी देखील सासंगाजी पुढं होऊन सासंगाजी नावं द्यावी आणि प्रत्येकाने सासंगाजी वाचन करणं गरजेचं आहे सासंगाजी आणि वाचन केलं तरच सासंगाजी आम्हाला जे सद्गुरूकडून ज्ञान मिळालंय सासंगाजी ते ज्ञान समजतंय सासंगाजी वाचन केल्यामुळे चिंतन देखील होतं आणि ज्ञान देखील समजतं प्रेमाने बोला आजी सोनियाचा देनू वर्षे अमृताचा धनु आजी सोनियाचा देनू आजी सोनियाचा देनू वर्षे अमृताचा धनु आजी सोनियाचा देनू हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा देनू वर्षे अमृताचा धनु आजी सोनियाचा देनू आजी सोनियाचा देनू वर्षे अमृताचा धनु आजी सोनियाचा देनू हरी पाहिला रे हरी पाहिला रे हरी पाहिला रे हरी पाहिला रे अवघा अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी अवघा व्यापक मुरारी सभाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला रे सभाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी अवघा व्यापक मुरारी सभाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी अवघा व्यापक मुरारी दृढ विद्यमान मुळी दृढ विद्यमान मुळी विराजित वनमाळी विराजित वनमाळी सभाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी अवघा व्यापक मुरारी सभाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला रे हरी पाहिला रे हरी पाहिला रे सभाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी अवघा व्यापक मुरारी सभाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी अवघा व्यापक मुरारी वर वसंत समागमू वर वसंत समागमू प्रगटला आत्मा राम प्रगटला आत्मा सभाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी अवघा व्यापक मुरारी सभाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला रे हरी पाहिला रे हरी पाहिला रे सभाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी अवघा व्यापक मुरारी सभाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी अवघा व्यापक मुरारी कृपा सिंधू करुणा
माई वरू प्रभाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी अवघा व्यापक मुरारी प्रभाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी अवघा व्यापक मुरारी मोठ्या प्रेमाने बोला सात्संगजी मोठ्या प्रेमाने बोला. निवेदनामध्ये थोडासा बदल करतोय. मिरजून पोहोचलेले परमादरणीय अमोल माळीजी सुंदर अशा विचारातून सेवा घेतील. तदनंतर भरत सदामतेजी सुंदर अशा गीताची सेवा घेतील. सात्संगजी मोठ्या प्रेमाने बोला. स्वरूप शासन प्रेमाने बोलावा. सद्गुरूला तो सेवक प्रिय पालन पाच प्रणांची करून सद्गुरूला तो सेवक प्रिय गुरु संगतीवर प्रेम करी. असा सद्गुरूला सासंगाची सेवक प्रिय असतो. सासंगाची सद्गुरू सगळ्यांना सासंगाची प्रिय असतोय, परंतु असा सद्गुरूला भक्त सासंगाची जो अनन्य भावाची सासंगाची जो समर्पण सासंग करतोय तो खरा भक्त सद्गुरूला आवडतोय. कारण सासंगाची आज आपल्या गावामध्ये पण सासंगाची उद्या ते 55 फूट मूर्तीची बजरंगबलीची हनुमानाची मूर्ती प्रतिष्ठा करणार आहे. त्यांची उंची बघितली तर बघा सासंगाची किती भगवंत पण सासंगाची भक्ताला कुठली अवस्था सासंगाची. कारण की समर्पणाचं सासंगाची उदाहरण आहे. भक्त हनुमान अनन्य भावाची सासंगाची त्यांनी समर्पण प्रभू रामचंद्रजीने केलं. आज जेवढे मंदिर प्रभू रामचंद्रजीने आहेत तेवढे हनुमंताचे आहेत. याचं कारण काय? सासंगाची पूर्ण समर्पण अनन्य भावाने शरण जाणे. म्हणजे अन्य कुणा प्रभू रामचंद्राशिवाय अन्य कुणा विषय सासंगाचे ते समर्पण केलं होतं. असं अनन्य भावाने ज्यावेळेला भक्त भगवंताप्रती समर्पित होईल, सद्गुरूप्रती समर्पित होईल, त्यावेळेला भक्ताची उंची सासंगाची गाठता येते. म्हणून असा भक्त सासंगाची आपल्याला गुरुसिख होण्यासाठी एक पूर्ण समर्पण सासंगाची होणं गरजेचं आहे. म्हणून हनुमंताने सासंगाची बघा ते एक प्रभू रामचंद्राची जी सीतामाता होती तिला ते म्हणजे प्रश्न विचारले तुम्हाला ती केली का आवडते. मला म्हणते सीतामाता म्हणते मला प्रभू रामचंद्रांना आवडते म्हणून मी लावते. मग प्रभू रामचंद्रांना ते टिकल्यावर म्हणजे तो गंध आवडतो म्हणून त्यांनी अंगाला पूर्ण गंध लावला. मग किती सासंगाची ते प्रभू रामचंद्र आवडण्यासाठी मग पूर्ण शरीराला त्यांनी ते हे लावलं. मग तसं सासंगाचे समर्पण होणं गरजेचं आहे. एकदा सासंगाची प्रभू रामचंद्राची मोत्याची माळामध्ये सासंगाची भेट दिली सीतामातेनं. परंतु ते सीतामातेनं भेट दिली ते एक मणी त्यासाठी ते मोत्याचं मणी ते फोडून बघत होते की त्या मणीमध्ये त्या मोत्याच्या मणीमध्ये प्रभू रामचंद्र आहेत आमचे ते नाव आहे का त्यांचं. एक फोड म्हणजे मणी मला दिलेली भेट एवढी सासंगाची ते सीतामातेने दिली होती, परंतु ते मणी पण फोडत होते. मग त्याला ते सीतामातेनं रागाला की तू का मणी फोडलास. मग त्याला ते म्हणले की ह्या मणीमध्ये माझं प्रभू रामचंद्राचं नाव नाही आहे. पुढे मातेजी म्हणतात की मग तू एवढं सगळं मी दिलेले अनमोल अशी भेट तू वस्तू फोडून दाखवलास, परंतु तुझ्यात तो प्रभू रामचंद्र आहे का. मग त्यावेळेला त्यांनी छाती फोडून सासंगाचे नाम प्रभू रामचंद्रांचे दर्शन दिलं. म्हणजे किती मोठी भक्ताची ती समर्पण वेळे असतात त्याला म्हणायचं समर्पण. असं समर्पण सासंग करूया आणि आपल्या जीवनाचे कदम करूया. सासंग प्रेमाने बोलू. सात्संगजी मोठ्या प्रेमाने बोला. बघा सात्संगजी आज तुम्हाला आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी प्रचारक महात्मा पुरुषवरून पोहोचलेले परमादरणीय बाळासाहेब सोनवणेजी यांचं स्टेजवर आगमन होत आहे. त्यांचं माताजींच्या जयघोषामध्ये स्वागत करूया. बोल सद्गुरु माता सविंदर हरदेवजी महाराज की जय. सात्संगजी मोठ्या प्रेमाने बोला. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. बघा सात्संगजी जसं निवेदन दिलं होतं तसं परमादरणीय भरत सदामतेजी सुंदर अशा गीतातून सेवा घेतील. तदनंतर गजानन गायकवाडजी सुंदर अशा विचारातून सेवा घेतील. सात्संगजी मोठ्या प्रेमाने बोला. सात्संगजी राष्ट्रभाग आहे तुम्हा माणसांचे माता बहिणीचे दर्शन करते.
त्यापेक्षा काय आहे सासंगची नासवत आपली तुम्ही सासंगी प्रेमान बोला उजळले भाग्यवान हो उजळले भाग्यवान भाग्यवान गुरुने दिले ब्रह्मज्ञान ज्ञान रे गुरुने दिले ब्रह्मज्ञान ज्ञान रे गुरुने दिले ब्रह्मज्ञान उजळले भाग्यवान हो उजळले भाग्यवान भाग्यवान गुरुने दिले ब्रह्मज्ञान ज्ञान रे गुरुने दिले ब्रह्मज्ञान गुरुने दिले ब्रह्मज्ञान उजळले भाग्यवान हो उजळले भाग्यवान भाग्यवान गुरुने दिले ब्रह्मज्ञान ज्ञान रे गुरुने दिले ब्रह्मज्ञान ज्ञान रे गुरुने दिले ब्रह्मज्ञान उजळले भाग्यवान हो उजळले भाग्यवान भाग्यवान गुरुने दिले ब्रह्मज्ञान ज्ञान रे गुरुने दिले ब्रह्मज्ञान ज्ञान रे गुरुने दिले ब्रह्मज्ञान पाण्यामधला माझा कैचा पाण्यामधला माझा कैचा पाणी पाणी म्हणतो कैचा पाणी पाणी म्हणतो कैचा कानियाची मिटवली का हो कानियाची मिटवली का गुरुने दिले ब्रह्मज्ञान ज्ञान रे गुरुने दिले ब्रह्मज्ञान ज्ञान रे गुरुने दिले ब्रह्मज्ञान उजळले भाग्यवान हो उजळले भाग्यवान भाग्यवान गुरुने दिले ब्रह्मज्ञान ज्ञान रे गुरुने दिले ब्रह्मज्ञान ज्ञान रे गुरुने दिले ब्रह्मज्ञान रंग आले राजे झाले एक बराबरे झाले जाणे एक बराबरे झाले जाणे एक बराबरे झाले जाणे दिली करून बदलाई जाण हो दिली करून बदलाई जाण बदलाई जाण गुरुने दिले ब्रह्मज्ञान ज्ञान रे गुरुने दिले ब्रह्मज्ञान ज्ञान रे गुरुने दिले ब्रह्मज्ञान उजळले भाग्यवान हो उजळले भाग्यवान भाग्यवान गुरुने दिले ब्रह्मज्ञान ज्ञान रे गुरुने दिले ब्रह्मज्ञान ज्ञान रे गुरुने दिले ब्रह्मज्ञान कोण कुठला प्रश्न म्हटला कोण कुठला प्रश्न म्हटला तुकारामा संशय मिटला तुकारामा संशय मिटला तुकारामा संशय मिटला विवेकाने बदलाई जाण ओ विवेकाने बदलाई जाण बदलाई जाण गुरुने दिले ब्रह्मज्ञान ज्ञान रे गुरुने दिले ब्रह्मज्ञान
संघाची मोठ्या प्रेमाने बोला. जी. जसं निवेदन दिलं होतं तसं परमादरणीय गजानन गायकवाडजी सुंदर अशा विचारातून सेवा घेतील. दास सर्वांच्या चरणी विनंती करतोय की विचाराची सेवा 2-1 मिनिटांमध्ये आणि गीताची सेवा 2-1 कडव्यामध्ये घ्यावी, कारण दासच्या समोर भरपूर संत महात्म्यांची नावे आहेत. दास आपल्या सर्वांच्या चरणी विनंती करतोय. जसं निवेदन दिलं तसं परमादरणीय गजानन गायकवाडजी. सात संघाची मोठ्या प्रेमाने बोला. जी. तुम्ही सात संघाची प्रेमाने बोला. सुंदर असा गीतामधनं भावगीला महाराज लिहिता. उद्या महाराज आपल्याला 55 फूट मूर्तीची महाराज सेवा आलेली सगळ्याच. त्या सेवेचं महाराज लाभ घेण्यासाठी काही थोड्या 15-20 मिनिटांमध्ये मीटिंग होईल महाराज. त्याचा पण आपल्याला आनंद घ्यायचा आहे महाराज. समालाकाची सेवा पण चालू झालेली आहे महाराज. हे एक दौंडी द्यायचं काम करत असतो कोणतरी येऊन महाराज. उद्या ज्याला बाबा पाईपलाईन फुटलेले नळाला पाणी येत नाही अशी एक दौंडी असते. तशी ही एक दौंडी आहे महाराज. समालाकाची सेवा चालू झालेली आहे. 21 तारखेपासून कार्यक्रम चालू आहे. काय काय थोडे आपले काय इच्छा येईल त्यांनी सेवा करायची आहे तुम्हाला आम्हाला महाराज. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराज जानेवारीमध्ये आपला बी कार्यक्रम आहे सांगलीला महाराज. गुरु काय करायचं ते करून देतोय महाराज. एक मन आहे महाराज, किसा के लगा दो पाणी तेरे दिल की बात मान असं एक काम करून घेते कोणाकडे तर महाराज. आणि करून घ्यायची जी काम असते महाराज ती करून घ्यायला लागते महाराज. हा डेला सोडला की महाराज वरनं काय कवाल करायला लागत नाही. स्लॅब मध्ये काही सानं उडून सोडायला लागत नाही महाराज. आपोआप सगळं काम होत जाते महाराज. आणि जनतेने ह्याचा अनुभव पण घेतलेला आहे महाराज. असं काही नाही की महाराज सगळ्यांनी महाराज निरंकारीमध्ये आलेल्या माणसाने ज्ञान घेतलेल्या माणसाने कुठलं तर काय उपलब्ध झालेलं असते महाराज. सद्गुरू या सरकारचं नाव आहे नतमस्तक कोणी इतकाच तुमचा माझा भाव आहे. निरंकारी मशीन एक जागतिक बाजारपेठ आहे. फक्त येणारा गिरायक नसो या धनाचा सिद्ध आहे. ज्याला ज्याला बघायचं आहे त्याने बघा म्हणायचं. प्रेमाने बोला. सुंदर असा भाव महाराजांनी ठेवला. निवेदन परमादरणीय पायपाचोडून पोहोचलेले सताराम चव्हाणजी सुंदर अशा विचाराची सेवा घेतील. त्यानंतर पोहोचलेले परमादरणीय अरुण पाटीलजी सुंदर अशा गीताची सेवा घेतील. सात संघाची मोठ्या प्रेमाने बोला. कारण विवेक पुढे जागृत होतो तर या सत्संगमध्ये होतो. बिनु सत्संग विवेक न होई. ऐसे संतांचे महिमान सत्संग होते ज्ञान. सत्संग साधन आणि काही सत्संगाची जगामध्ये विरोध आहे, उपवास आहे, बरेच भक्तीची साधने आहे. पण जागृती कुठे मिळते? आपल्या हितात जो असे जागृत आपलं हित कशामुळे तर सत्संगाची या सत्संगमध्ये समजते. सत्संगात दास म्हणजे बाहेर गल्लीमध्ये वगैरे म्हणजे बऱ्याच ठिकाणी फिरतोय आणि आपण टी व्हीवर बघतोय. आणि आता आय लव्ह मोहम्मद किंवा आय लव्ह शिवन फॅड जोरात आहे सत्संग. आणि आता सगळीकडे जे चालू आहे ती फॅडमुळे झाली. बघा किती राहू दे या भावाने एक देव केला, दुसरा भाव दुसरा देव करतो. दोघं बाजूला घर आहेत. या घरात हे देव म्हणले की हे सत्संग निरंकार होते ते दुसरीकडे जातात. वेदाभेद ब्रह्म हा मंगळ. वेदाभेद ब्रह्म सत्संग हे सगळं कशामुळे झाले? मनुष्यात स्वभावाचाच बदल शिकतो. परी ज्ञानीवेन नाचले, बुद्धी भेदासे आले आणि कल्पने ते कल्पू लागले आणि हे सर्व सत्संगाची अवस्था परमात्म्याचं ज्ञान नसल्यामुळे. कारण ज्ञान झालं, एक नाही चुकला, दोन नाही चुकला, चुकला हा सारा संसार देवाच्या ओळखी करती उच्चार करती नामाचा उच्चार.
एक नाही, दोन नाही, तुकडा संसार देवा इतर ओळख नाही, करते नामाचा ओळख. मनमर्जीने नीट बुद्धीला उलट्या मार्गी लागली. चाचणी मनाच्या मनालाच काम केलं चाचणी. मन ह्या देवा इथं असेल, देव तिथं असेल, असं केल्यावर असं होईल, त्याने केल्यावर तसं होईल. बघा आपण विचार करायचा. आता इथं म्हणतात आपण कार्यक्रम घेतोय, बरेच दिवस सत्संग करतोय, मनच म्हणतोय, पण बाबा गुरु काय सांगतोय आणि बाकी संतांनी काय केलं? बाकी संतांनी वर्तमानामध्ये सद्गुरू केला. वर्तमानामध्ये सद्गुरू पूर्ण या परमात्म्याचं परब्रह्म परमात्म्याचं ज्ञान घेतलं. आणि देव आपण चालू शाप धरून नये म्हणतो. जळी काष्टिक पाशाने जो देव भरून उरलाय त्या देवाचं, त्या सद्गुरूकडून परमात्म्याचं ज्ञान घेतले, ओळखलं हरी. जो हरी व्यापक सर्वत्र सारखा आहे, कुठं नाहीच नाही. या धरतीच्या खाली धरती, त्याही पुढे असे विस्तार. जाणूनही गुरुपासून ऐक म्हणे बंधो. आता उद्या इथं म्हणजे किती फूट द्यावा? 55 फूट सत्संगाची हनुमंताची मूर्तीची प्रतिष्ठा. पण त्या हनुमानतानं काय केलं? कुठं रामाचं मंदिर बांधलं, कृष्णाचं बांधलं, पण ते कृष्णाने काय केलं, रामाने काय केलं? हनुमंतानं सत्संगाची रामच म्हटले. त्याच्या आधी भरपूर पीरपैकी करून घेतले. भगवान शंकर होते, ब्रह्मा विष्णू महेश होते, पण त्यांचं का नाव भेट नाही? रामच का म्हटलं? वर्तमानमध्ये रामाकडून तिने परमात्म्याचं ज्ञान घेतलं. रामच म्हणलं म्हणून एवढी प्रत्येक गावात मंदिर आहे. तुमचं माझं काय? त्याचा जय झालाय उद्या हनुमान जय म्हणणार होते सगळे, त्याचा जय झालाय, तुमचं माझं काय? माझा तुमच्यामध्ये जयचा विचार करायचा आहे. कारण मनुष्य साधी नारायण आहे तर हीन पशु नाही. पशु नाही कधी सर्वत्र बोलते. मनुष्य मनुष्य श्रेष्ठ सकाळ देवामध्ये वर जयाचे नाही आले नियम यात. त्यांचा जय आपल्या जयचा विचार करायचा. आपण आपलं जे इथं झेला गड्यावर झेला गुरुवचन तुम्ही झेला सहज सांगितलं. बापू सांगतात तिथं मुखी मात्र सांगतात असं. आता मातेने सांगितलं समाला तुम्हाला सेवा आहे, तेव्हा आता माता येणारी सेवा आहे. या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी पोहोचत आहे. झेला म्हणलं वचन यात का उलटा बी कसा बी काय वचन कसं बी झेल घेऊ शकतो. उलटा कुठेही कसा बी काय घ्यायचं आहे, पळ जाऊन झेलायचं आहे. इथं सांगितलं तरी इथे एवढी इथे हा म्हणायचं, परत अनाखाली करायचं नाही. शासन म्हणजे हा पूर्ण अवतार आहे. मागून चिंतन करायचं, घरात विचार करायचं, वाचन पाहिजे. मागून वाचन पाहिजे. इथे येऊन थोडकच माहिती पडते, पूर्ण माहिती पडत नाही. कारण महापुरुष शासन म्हणजे किती बरं थोडक्यात सांगतात आणि परत इथून दुसरीकडे महापूर सांगताना त्यातलं काहीतरी कमी करून वेगळं सांगतो. स्वतःच काहीतरी पाहिजे. मला बोला सात संगती मोठ्या प्रेमाने बोला. जसं निवेदन दिलं तसं परमादरणीय अरुण पाटीलची सुंदर अशा गीतातून सेवा घेतील. तदनंतर गायत्री शिंदेची सुंदर अशा विचारातून सेवा घेतील. सात संगती मोठ्या प्रेमाने बोला.
जसं निवेदन दिलं होतं तसं परमादरणीय गायत्री शिंदेजी एक सुंदर अशा विचारातून सेवा घेतील. तदनंतर परमादरणीय जितेंद्र कोष्टी सरजी सुंदर अशा विचारांची सेवा घेतील. आदरणीय सासंगाच्या मोठ्या प्रेमाने बोला. सद्गुरूचा आशीर्वाद असल्यानंतर आपल्याला काही कमी पडत नाही. राजपिताचे म्हणतात सत्संगमध्ये बसणंच ही खूप मोठी सेवा आहे आपली. नशिबान लोकांना सत्संग करायला मिळते. गेल्या आठवड्यामध्ये रविवारी आम्ही सत्संग येणार होतो. मला महाराजांनी फोन केला की आवडून बसने येतो. पण अशी सद्गुरूची हिंमत असते की महाराजांनी मला फोन केला आणि मी वरती वगैरे स्टिकर ठेवलेली. पण योगायोग असं झालं की येता येता मशीन पलटी झाली. पण असं बघितलं मशीनला वाटत नव्हतं की मशीन एवढी मोठी आणि जोरात पलटी झालेली की त्याला न चुका काहीच घालायचं नव्हतं. असे 2-3 दिवस गेले. योगायोगानं परत महाराजांच्या मशीनमध्ये हात केला. मशीनमध्ये हात केला तर असा केला की जवळजवळ 10 मिनिटं मशीनमध्ये हात अडकला. गेला असेल तर भीतून ते तुटूनच गेला असता. सद्गुरूची हिंमत असेल ना माणसाला काही होणार नाही. आपण फक्त सद्गुरू विश्वास ठेवून राहूया. जसं म्हटलंय की एक चाकू असतो, तो चाकू डॉक्टरच्या हातात गेला तरी एक जुता मिळतं आणि एका डाकूच्या हातात गेला तरी त्याचा जीव जातो. असं आपण सद्गुरूशी एकरूप राहून आपण जीवन जगूया. आदरणीय सासंगात मोठ्या प्रेमाने बोला. बघा सासंगाची कोणत्याही गोष्टीला पुराव्याची गरज लागते. स्वानुभव आला की आपल्या सर्वांना सगळ्या गोष्टीचं ज्ञान मिळतं. तसं निवेदन दिलं होतं तसं परमादरणीय जितेंद्र कोष्टी सरची सुंदर अशा विचाराची 2-1 मिनिटामध्ये सेवा घेतील. तदनंतर परमादरणीय जुने माताजी 2-1 कडिवामध्ये सुंदर अशा गीताची सेवा घेतील. सात्संगची मोठ्या प्रेमाने बोला. परमादरणीय सात्संगची मोठ्या प्रेमाने बोलूया. तुमचं माझं परम वाक्य आहे. या प्रभू मंडळींच्या दरबारामध्ये येऊन बसण्याचा मौका प्राप्त होतो. सात्संगाची बऱ्याच संत महात्म्यांनी सात्संगाची समर्पणावरती बोलले, कर्मावरती बोलले. सात्संगाची परोपकाराचं सात्संगाची जर कर्म आपल्या हातून घडलं तर आपण या खऱ्या अर्थानं सद्गुरूचा सात्संगाचे आशीर्वाद प्राप्त करू. जो तो संसारामध्ये सात्संगाची आपलं म्हणत जीवन व्यतीत करत आहे. पण संत सांगतात की परोपकाराचं कार्य करत राहा. जसं की दासला एक दृष्टांत छोटासा आठवतो सात्संगाची. श्रीकृष्ण आणि अर्जुन सात्संगाची रस्त्याने निघालेले असतात. प्रेमाने बोला. आणि जात असताना एक अर्जुनाला सात्संगाची भिकारी दिसतो. आणि भिकारी दिसल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये भाव येतो या भिकाऱ्याला काहीतरी द्यावं म्हणून सात्संगाची एक सोन्यानं भरलेली पिशवी देतो सात्संग आणि सांगतो की उद्यापासून भीक मागायचं नाही. सात्संग तो थैली सात्संगाची घेऊन जात असतानाच चोर पाहतो आणि आपलं काम करून टाकतो सात्संग. दुसऱ्या दिवशी सात्संगाची परत तो भिकारी रस्त्यावर भीक मागत बसतो. अर्जुनाला परत सात्संगाची दया येते आणि एक मोत्याचा मोती सात्संगाची एक देतो आणि सांगतो की हा तरी जपून ठेव आणि उद्यापासून भीक मागायचं बंद कर. सात्संगाची कर्मधर्म योगाने सात्संगाची तो मोती हांड्यामध्ये ठेवतो आणि झोपी जातो. त्या भिकाऱ्याची सात्संगाची पत्नी सकाळी उठते आणि हांडा नदीला घेऊन जाते पाणी आणण्यासाठी. त्या हांड्यातील मोती पाण्यात निघून जातो. सात्संगाची परत तो भिकारी रस्त्यावरती येतो आणि भीक मागू लागतो. त्यावरती सात्संगाची अर्जुन काही बोलत नाही. अर्जुन फक्त म्हणतो काय की आता माझं संपलं, तुम्ही बघा. सात्संग शेवटी सात्संगाची गुरु श्रीकृष्ण काय म्हणतात की आता मी काय करतो, एक नाणं फक्त त्या भिकाऱ्याला देतो. सात्संगाची नाणं घेतो. भिकारी विचार करतो की आता ह्या नाण्याचं मी काय करू. नाणं आहे एक, त्याचा माझ्या संसारामध्ये काय उपयोग होणार नाही. म्हणून सात्संगाची जात असताना नदीच्या कडेला सात्संगाची मासेमारी. तो काय करत असतो, मासा काढत असतो. त्यावेळेला एक मासा त्या जाळ्यात अडकलेला असतो आणि तो सात्संगाची भिकारी काय म्हणतो, त्याची ती तडफड त्याला बघवत नाही. सात्संगाची ते नाणं त्याला देतो आणि तो मासा सात्संगाची काय करतो, सोडायला सांगतो. सात्संगाची सोडायला सांगत असताना सात्संगाची त्या माशाच्या मुखातून मोती बाहेर पडतो. सात्संगाची भिकारी तो पाहतो मोती आणि म्हणतो सापडला सापडला. शेजारी चोर थांबलेला असतो. त्याला वाटतं मला सात्संगाची सापडला असं म्हणतो. ती थैली तिथंच टाकतो आणि निघून जातो. वेळ नाही सात्संगाची.
अष्टमध्ये सांगण्याचा भाव एकच होता की त्या भिकाऱ्यानं जेव्हा त्या माशाचा विचार केला, परोपकाराचं कार्य केलं, तद्वत सत्संगमध्ये सुद्धा आपल्याला संत सुद्धा तेच सांगतात की परोपकाराचं कार्य सत्संग केलं. आपण जर इतरांचा विचार केला तर आपलं सत्संग सोनं व्हायला वेळ लागणार नाहीये. दासिनिक शब्द मी क्षमा प्राप्त करतो. मोठ्या प्रेमाने बोला. सत्संगची मोठ्या प्रेमाने बोला. असं निवेदन दिलं होतं परमाननीय जुने माताजी 2 एक कडव्यामध्ये सेवा घेतील. वेळ आपली मर्यादा गाठत आहे. 2 एक कडव्यामध्ये सेवा घेतील. तदनंतर परम आदरणीय सागर खोची 2च मिनिटांची विचाराची सेवा घेतील. सत्संगची मोठ्या प्रेमाने बोला. अंधार फार झाला दिवा पाहिजे, अंधार फार झाला दिवा पाहिजे, या मानवाला सद्गुरूची साथ पाहिजे, या मानवाला सद्गुरूची साथ पाहिजे, या मानवाला सद्गुरूची साथ पाहिजे. अंधार फार झाला दिवा पाहिजे, अंधार फार झाला दिवा पाहिजे, या मानवाला सद्गुरूची साथ पाहिजे, या मानवाला सद्गुरूची साथ पाहिजे, या मानवाला सद्गुरूची साथ पाहिजे. अंधार फार झाला दिवा पाहिजे, अंधार फार झाला दिवा पाहिजे, या मानवाला सद्गुरूची साथ पाहिजे, या मानवाला सद्गुरूची साथ पाहिजे, या मानवाला सद्गुरूची साथ पाहिजे. माय मोरे करणार काय, गुरुशिवाय जन्म सार्थक नाही, जन्माय मोर काय करणार, गुरुशिवाय जन्म सार्थक नाही. अंधार फार झाला दिवा पाहिजे, अंधार फार झाला दिवा पाहिजे, या मानवाला सद्गुरूची साथ पाहिजे, या मानवाला सद्गुरूची साथ पाहिजे, या मानवाला सद्गुरूची साथ पाहिजे. माझ्या गुरुजी जाणीव काय, ब्रह्मज्ञानाशिवाय करणार नाही, माझ्या गुरुजी जाणीव काय, ब्रह्मज्ञानाशिवाय करणार नाही. अंधार फार झाला दिवा पाहिजे, अंधार फार झाला दिवा पाहिजे, या मानवाला सद्गुरूची साथ पाहिजे, या मानवाला सद्गुरूची साथ पाहिजे, या मानवाला सद्गुरूची साथ पाहिजे. सत्संगची मोठ्या प्रेमाने बोला. जी बघा सत्संगची जसं निवेदन दिलं तसं परमादरणीय सागर खोजी 2 एक मिनिटांमध्ये विचारांची सेवा घेतली. तदनंतर परमादरणीय दानशिमुखी संदीप साळुंखे जे विचारात्मक निवेदनाची सेवा घेतली. सत्संगची मोठ्या प्रेमाने बोला. जी मोठ्या प्रेमाने बोला. आणि महात्माजीने आवाज दिला सेवेचा. सत्संगाची ज्या भव्य असं सत्संग त्या मूर्तीच्या नावावर होते प्राणप्रतिष्ठा होते सत्संग, त्यांनी आवाज दिलाय की तुम्ही आम्हाला एक दिवस सहकार्य करा. सत्संगात केलेल्या कामाची पोच पावती अशा पद्धतीने मिळणं सत्संग फार आनंदाची गोष्ट आहे. जर नाव काढायचं गेलं सत्संगाची बराच प्रयास करावा लागतो है ना नाव निवडण्यासाठी. तिथं सत्संगाची त्यांच्या मीटिंग मध्ये नाव असं नाही की त्यांचं नियोजन फार सुंदर असते, ह्यांनाही बोलूया. सत्संगाची कुठंतरी आपलं कार्य त्यांनी पाहिलेलं आहे सद्गुरूच्या कृपेने. त्या सत्संगाची तो मोका आलाय करून दाखवण्याचा. जसं आपण रेडिओवरती आवाज ऐकतो, एखादी जाहिरात ऐकतो की हा साबण अशा अशा पद्धतीचा आहे, आणि ती जाहिरात जर सत्संगाची आम्ही टीव्हीवरती पाहिली तर प्रत्यक्षात फार सुंदर वाटतंय ना, रिझल्ट दिसतो. तसं सत्संगाची त्यांनी आम्हाला सांगितलंय. आजपर्यंत आम्ही रेडिओवर जसा आवाज तसा दिलाय, पण प्रत्यक्षात उद्या सत्संग सगळ्या गावाला सत्संग म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही तिथं सेवा करतोय ती तिथं सेवा करून दाखवायची. एक सत्संगाची सुंदर असं उदाहरण ठेवूया तिथं
की सेवा अशा पद्धतीने केली जाते, ना आरडाओरडा करता, ना कुणाला सासंगाची कुणाचं मन दुखवता, कशा पद्धतीने सेवा असते ते त्यांना एकदा दाखवून देऊया. आणि यासाठी सासंगाची कुणालाही वर्दीची आवश्यकता नाहीये. प्रत्येक जण सासंगाची सिव्हिल ड्रेसवरती, माता बहिणी त्यांच्या ड्रेसवरती, साडीवरती असते, महापुरुषी आपल्या सिव्हिल ड्रेसवरती असेल, काय असेल तरी सासंग त्यांची विल्हे मिळतील आपल्याला स्वयंसेवक म्हणून. पण करताना मात्र आपण सेवा अशी करायची की मी एक सेवा दिली आहे ना. नुसताच जर मी सिव्हिल वरती असेल तर सासंग मी सिव्हिल नाही, लक्षात घ्या. मी एक सेवा जर महात्मा आहे, मला सेवा करून दाखवायची आहे. त्या दरबारात सुद्धा तिथं येणारा घड सुद्धा सासंग मला त्या दृष्टीने बघायचं की हा निराकाराचा घड आहे सासंग या. तर माझ्याकडून ती सेवा होणार आहे. गुरुपती आताच प्रार्थना करूया की ती सेवा तुम्ही करून घ्या. जसं आम्ही इथं सेवा करतोय तिथेही त्या पद्धतीने सेवा व्हावी. आम्हाला एक आदर्शवत सासंगाची असे आदर्श ठेवण्याचा मौका मिळतोय, तो तिथं सासंग सक्सेसफुल व्हावा, तो सुंदर अशा पद्धतीने घडावा. सद्गुरू माताजींच्या चरणावरती अरदास करूया. आणि या सासंग त्याच्याही पुढे जाऊन सासंग अजून एक आनंदाची बातमी म्हणजे येत्या शुक्रवारी सासंग विशेष आता सत्संग सोहळा इथंच होतोय. नवी सासंग त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी शनिवारी आपली सेवा कॅम्प होती. त्याच्यासाठी दोन्ही कार्यक्रमासाठी सासंग विशेष कार्यक्रमासाठी पण माननीय झांबरे दादा दोंदल इंचार्ज येणार आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये आपली सेवा कॅम्प होईल. त्यामुळे सर्व सासंग सेवा देणे असू दे किंवा सर्व महापुरुषांनी त्या संधीची सोनं करून घ्यायचे. सासंग प्रेमाने बोला, आदरणीय सासंग मोठ्या प्रेमाने बोला. शिवचं माझं परमभाग्य आहे. सासंग वेळ कुणासाठी थांबत नाही, पण सासंग अजून वेळ कुणाची गेलेली नाही. सासंग वेळ आहे तोपर्यंत सासंग जागो होऊया. कारण एकदा वेळ गेली की सासंग जागो होतो म्हटलं तरी सासंग होता येत नाही, आणि असं कसं झालं म्हटलं तरी पण सांगता येत नाही. म्हणून दास का सांगतोय, कारण महात्मा बोलूच नाही, बोलूच्या पुढे ताकारे, तिथनं महात्माजींची सेवा लागली. बोलूच्या पुढं ताकारे आणि महात्मा इथं 6:45 वाजताय. मी मनाला विचारायचं की अर्धा किलोमीटर 5 किलोमीटर 10 किलोमीटरवरून आले, किती वाजता आले? त्याला सासंग गुरु कार्य म्हणतात. माझं टिकवायचं कार्य नको सासंग. म्हणून सासंग ती भावना सासंग माझ्या मनामध्ये रुजली पाहिजे. सासंग ना त्यांना एकच कॉल केला होता, पण सासंग 15 दिवस अगोदर सासंग त्यांचं नियोजन झालं होतं. म्हणजे एका सेवेला जायच्या अगोदर 15 दिवस जर महात्मा नियोजन करत असतील तरी सासंग मला जागृत होणं गरजेचं आहे. माझी सासंग अजून वेळ आहे. म्हणून सासंग आता जसं महात्माजींनी अरदास प्रार्थना आपल्या चरणावरती नियोजन ठेवले की सत्संग सुटल्यानंतर सासंग आपण 15 मिनिटं त्यासाठी थांबणार आहे. महात्मा सागरसिंगच्या नेतृत्वाखाली सासंग त्या ठिकाणी उद्या सगळी सेवा सासंग पार पडणार आहे. त्यामुळे सकाळी 9 वाजता बरोबर सगळ्यांनी महात्मा रोहिदास अजितराव महाराजांच्या घरापाशी हजर जायचं. तिथनं सासंगात आपल्याला दिशा निर्देश मिळतील आणि सासंगात एका लाईनीमध्ये सासंगात जिथं सेवा दिल्या तिथं सासंगात आपण सेवा करायची. सेवा काय तुम्हाला दुसरं ताटं उचलायचं वाढायला मिळायचं असलं काय नाही. सासंग जे महाराज येणार आहेत त्यांच्या दर्शनाची सोय असेल, जे लंगरला लाईनी जाणार आहेत त्या सोयी एवढंच आहे सासंग, बाकी काय. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्ही सेवा करू शकता. त्यामुळे सगळ्यांनी आज आल्या जे आले नाही त्या सगळ्यांना सासंग सांगायचं दास सत्संग सुटल्यानंतर सासंग ते आपल्याला दिशानिर्देश सासंग त्या ठिकाणी दिले जाते. आणि त्याचबरोबर सासंग आज खरोखर महात्माजींचं दर्शन होतंय. कारण नाव ऐकल्यानंतर नाव ज्यावेळी मिळालं त्यावेळी कोण महात्मा असतील असं वाटत नव्हतं, पण सासंग महात्मा म्हटले मी तुम्हाला लय दिवसापासून ओळखते सासंगात. कारण बऱ्याच वेळा भेट पण झाल्या म्हणजे, पण सासंग दासला इतकं असतो का सासंगात माहिती होती सासंग महात्मा कोण आहे. पण सासंगात बऱ्याच गोष्टी सासंगाने सांगितल्या. अशा सद्गुरू स्वरूप माऊलींचा सत्कार सासंगात परमादरणीय सराटे परिवार आणि गोविंदराम साळुंके परिवार या ठिकाणी दुपट्टा घालून सत्कार करतील. दोन्ही परिवाराला सासंग तुम्ही आशीर्वाद द्या की जे यांचं ध्यान आहे, मनोकामना, इच्छा, आकांक्षा काही सासंगात असतील त्या सद्गुरू महाराजांच्या कृपेने सासंग त्या ठिकाणी पूर्ण बऱ्या होऊन सासंग परत हा परिवार निरंतर सासंग गुरु कार्यामध्ये राहावा एवढी अरदास प्रार्थना. सद्गुरू सदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. प्रेमाने बोला. महात्मा बलरामजी अश्विनीजी सासंग ही महात्मा सासंग गुरुचा दुपट्टा घालून त्यांनी सत्कार करतील. सासंग जे यांचं ध्यान आहे मनोकामना आकांक्षा कुठल्याही सवडीच्या पूर्ण सद्गुरू महाराज सदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. प्रेमाने बोला. सर्वांनी बोला. सासंगत आवाज आहे तर सगळा आहे. कारण सासंगत महात्मा म्हणले ना सासंगत आता की सासंगत कसं कार्य करून दाखवतात. सासंगत एक नाव निघतं. सासंगत हे नाव कशामुळे निघतं ना, सासंगत हे उद्या सेवा तर आपण करायचीच आहे,
पण सहासंगत त्यांना उद्या येता सांगून द्यायचं आहे की सहासंगत आमच्यामध्ये जी एनर्जी येते, जी ताकद येते, जे बळ येतं ना, ती शक्ती येते ना, ते जर सहासंगत बघायचं असेल तर सहासंगत येत्या शुक्रवारी सहासंगत याच ग्राउंडवरती, भवनमध्ये हॉलमध्ये नाही, सहासंगत याच ग्राउंडवरती ओपन मध्ये सहासंगत प्रचार सत्संग सोहळा होतोय. परमादरणीय सहासंगत नंदकुमार झांबरे दादा यांच्या उपस्थितीमध्ये जिथं जिथं जाताना तिथं सगळ्यांनी सहासंगत निवेदन द्यायचं. आणि किंचित त्यात थोडी भर घालायची आहे की सहासंगत मनीषा साळुंके बहिणींच्या मुलाचा बारशानिमित्त सहासंगत हा कार्यक्रम होतो. जे नामकरण आहे ना सहासंगत, त्या नामकरणाच्या निमित्तानं सहासंगत हा प्रचार सत्संग सोहळा होतोय. फक्त सहासंगत दासला कार्यक्रम मळ्यामध्ये घेता आला असता, पण सहासंगत त्याचं प्रयोजन एवढंच आहे की सहासंगत हे एनर्जी हे टिकवून ठेवण्याचं कार्य असं गुरुवारी सगळ्या गावाला सहासंगत करून सांगायचं की सहासंगत उद्या सत्संग आहे, आम्हाला जी ताकद मिळते, जी आम्हाला एनर्जी मिळते ते सहासंगत कुठून मिळते तर बघायला सहासंगत शुक्रवारी या. म्हणून सहासंगत शुक्रवारी 7:30 ते 9:30 हा विशेष सहासंगत 3 तासाचा प्रचार कार्यक्रम असणार आहे. आणि सहासंगत एवढे झाल्यानंतर दादा मुक्काम असतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर 9 वाजता सहासंगत आपलं सेवाप्रदान चालू होईल. त्या दोन्ही गोष्टीचा सहासंगत आनंद घ्यायचा आहे. आणि सर्वांनी सहासंगत उद्या मात्र 9 वाजता दास सत्संग सुटल्यानंतर सांगेल की सहासंगत उद्या 9 वाजता आपल्याला ते नियोजन करायचं आहे, तर सर्वांनी मिळून करायचं आहे. प्रेमाने बोला. सत्संगची मोठ्या प्रेमाने बोला. त्याच्या समोर नावं तर भरपूर आहेत, पण वेळेने मर्यादा गाठलेली आहे. परमादरणीय रोहिदास अजितरावजी यांच्या समवेत सर्वांनी मंगलाचरणामध्ये साथ द्यायची आहे आणि मंगलाचरणानंतर स्वयं सद्गुरू स्वरूप माऊलींचे विचार होतील. सत्संगची मोठ्या प्रेमाने बोला. समर्थ परमात्मा निर्गुण निरंकार, तू करता है जगत का, तू सबका कण कण में है बसरा, तेरा रूप दीन काल है सत्य, तू मिथ्या है संसार, घट घटवासी है प्रभु, अविनाशी करता, दया से तेरी हो सभी, भवसागर से पार, निराकार साकार तू, जग के पालनहार, है अंत महिमा तेरी, दाता परमपार, परम पिता परमात्मा, सब तेरी संतान, भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण, भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण. परमात्मा तू कण कण वासी, तू करतानी करविता आहे सर्वही तुझपासी, अंग संग पाहोनी तुला विनंती करी अवतार सदा, राजांचाही तू महाराजा, विलासांचा दास तुझा, राजांचाही तू महाराजा, विलासांचा दास तुझा, रंगरूपाहुनी भिन्न हे प्रभू, कोटी कोटी प्रणाम तुला, रंगरूपाहुनी भिन्न हे प्रभू, कोटी कोटी प्रणाम तुला. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करो प्रथम नमन,
दुसरे चरण संतांची या, ज्यांच्या कृपा प्रसादे कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. सद्गुरु माता सुदीक्षा सुंदर हरदेवजी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचनावतार की जय. आदरणीय संत माता प्रेमाने बोला. आदरणीनं झाले तुमच्यासारख्या देवी देवतांचं दर्शनाचं भाग्य म्हणावं लागतं. ही गेली 1.5 तास पावणे 2 तास आदरणीय संत जन या हरीचा गुणानुवाद श्रवण करतोय, ऐकतोय. मनाला आनंद वाटला आदरणीय प्रेमी संत जन. सुंदर असे विचार, सुंदर अशी गीतं ऐकताना आदरणीय प्रेमी संत जन दासला लय भारी वाटलं. पण सतत सतत एक 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 नाव निघत होते की 55 फूट 55 फूट 55 फूट. म्हणून अवतारसिंग महाराजांनी अवतारांच्या बंधामध्ये सांगितलं की अंत नशी याच्या रचनेचा नशी अंत विस्ताराचा. अरे उगम कुठने असे झाला कळला ना शेवट याचा. अगणित याची सदने असून शतकोट्या नावे असती, कुंठित होई बुद्धी येते स्थानिक वैशी असते. या धरतीच्या खाली धरती त्याही पुढे असे विस्तार जाणून घे. गुरुपासून ऐक म्हणे म्हणतात साक्षी प्रेमाने बोला. दासला आनंद वाटला की खरोखर त्यांनी प्रेमी संत जन. आता मगाशी महाराजांनी जर व्हायचं ते झाड नसते का, आता हे जे पोएट टोकतात की हरभऱ्याचं नाही का, प्रेमाने बोला. ते आमच्या आदरणीय प्रेमी संत महाराजांनी कापून कधीच वखारीत घातलं बरं का. ते प्रेमाने बोला झाड ते हरभऱ्याचं, त्यामुळे ते झाड राहिलेलं नाही. वर चढवायच्या काय नादाला प्रेमाने बोला. अहो काय मला माहित आहे का, एवढे लांब आलो तुमच्यासाठी आलो तुमच्यासाठी आलो का. हा या देहाला काहीतरी पाहिजे का नाही. दिवसभर राब राब राबतोय, पळ पळ पळतोय. हे देहासाठी भरपूर काय मिळवतोय. 6:30 आला त्यावेळेला इथं जाऊन एक बघून आला. प्रेमाने बोला. मोठी मिल आहे नाही का, चक्कर मारली सगळे याच्यात पुन्हा इकडं आला. आता इथं कोण काय दिसत नाही म्हणलं चला महाराज जरा पुढे जाय. महाराज म्हटले इथं लय मोठं आहे चला म्हटलं त्याच्यासाठी आलेलं नाही का, तर बाबाजी म्हटले त्याला कपड झेप बी नाही होती, म्हणजे खिशाला त्याला कपडा आहे का अंगावचा, त्याला किसा नाही. हे खिशाकडे कशाला जायचं, काही काम नाही महाराज, नुसतं बकाट आहे, भिकवटीच आहे महाराज. म्हणून मला संतांनी सांगितलं अरे चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास असे भक्ताच्या घरी कामे न सांगत घरी. माताजीने मग सांगितलं आज किती गेलता, जिवंत उदाहरण सांगितलं महाराज. त्यांच्या मनामध्ये भाव कसा आहे, शुद्ध तुझी भाव नाही का, देव कोटी आहे आणि तुझं आहे तुझं पाशी पडी, तू जागा चुकल्याची चुकलेली जागा माझ्या सद्गुरूने दाखवल्या. काय संकट येणार आहे महाराज. तुकाराम म्हणता म्हणता महाराज एक सुद्धा असं कापत होता महाराज. मग तुकाराम महाराजांच्या भावकीतलं नाही का आपण प्रेमाने बोला नाही का महाराज. पश्चिम महाराष्ट्रात महाराज 3 लोक श्रीमंत, एक आप्पाजी गुळवे पुण्याचे, ते तुकाराम महाराजांचे सासरे बरं का, प्रेमाने बोला. 2 नंबरचा श्रीमंत मम्माजी गोसावी आणि 3 नंबरचा महाराज चिंतामणी ब्राह्मण. 3 लोक श्रीमंत होऊन गेली. पण त्यातला 1 नंबरचा मम्माजी, प्रेमाने बोला, 1 नंबरचा आप्पाजी गुळवे, त्यांचा जावई संत तुकाराम महाराज. त्या तुकाराम महाराजांचा गाथेतला अभंग महाराज, चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास. असे भक्ताची या घरी कामे न सांगता करी. तुकाराम महाराजांच्या सासऱ्याचा 3600 एकर नुसता ऊस होता. किती श्रीमंत. मग आमचं महाराज 100 टनाच्या पुढे गेला तर माझं अवस्था आहे महाराज. ते संत तुकाराम महाराज म्हणतात की चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास. असे भक्ताच्या घरी कामे न
असे या भक्ताच्या घरी आम्ही न सांगता घरी न सांगता काम करता म्हणले. तुका म्हणजे भावे देवा सत्ता लावावे असे या भक्ताच्या घरी आम्ही न सांगता काम करता म्हणले. आणि आम्ही महाराज किती वेळा सांगितलं डोकं आपटून घेतलं ते माझं काम. माझ्या मनात कसा भाव आहे का हो, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती आणि बळे विना शक्ती. बोलू नये महाराज, बोलून दाखवायचं काय काम. मनात भाव आहे ना, 6:45 जायचं आहे. 100% येणार आहे तर 7ला हजर होणार. भाव पाहिजे मनात. हा पुढचं काम अगोदरच होणार. अगोदर गेलाय ना, 15 मिनिटं अगोदर गेलाय, 15 मिनिटं अगोदर काम होणार, 15 दिवस अगोदरच. माझं हे काम होईना झालंय, कसं करायचं, काय करायचं. मग आता मनाला बाजू 3 आहेत महाराज. एक अंतर्मन, एक बाह्यमन आणि एक विषुमन. ही त्या मनाला सांगते, ती त्या मनाला सांगते. आणि वरून आशीर्वाद देते, तथास्तु. जाऊ का नको, ही होईल का नाही. अरे होतच नाही, जगातला प्रेमाने बोला. साधं सोपं सुटसुटीत आहे महाराज. जाणार होणार ही 100% असलं का ना महाराज, पॉझिटिव्ह होणारच आहे महाराज. ती मात्र शंका नाही. जाऊ का नको, मग आज माझ्या संकटच कोण नाही, मग मी एकटा एवढ्या लांब जायचा कसा. हे जर म्हणत बसलो असतं तर महाराज इथं नियोजन दुसरं झालं असतं, मग तो आशीर्वाद प्राप्त झाला नसता महाराज मला. हा मी तुमच्यासाठी आहे का, माझ्यासाठी आहे महाराज. मग मी माझ्यासाठी करतो, तुम्ही तुमच्यासाठी कधी करणार. हा वेळ निघून गेल्यावरती होऊ नका जागा. मग असे मात्र वेळ गेल्यानंतर पुन्हा जागा व्हायचं काय काम आहे महाराज. नाही महाराज संत तुकाराम महाराजांनी कसं दान झाले बघा आता महाराज. तुकाराम महाराज या वेळेला व्यापार केला त्यांनी मिरच्याचा. त्याचा इतिहास जरा त्याच्या अगोदरचा आहे, पण वेळेचं भान राखावं लागतं. एवढं सगळं इसकडून पुन्हा गोळा होत नाही. तुकाराम महाराजांनी व्यापार केला मिरच्याचा. आता मिरच्याचा व्यापार केला त्यावेळेला महाराज ती पुढे इकडे बाजारात ही जाऊन बसली नाही. ज्या गावचा बाजार होता त्या गावच्या कट्ट्यावरती जाऊन बसली. कुठल्या देवळाच्या कट्ट्यावरती, बाजारच्या नाही बरं का, देवळाच्या कट्ट्यावरती बसले. आणि ज्या वेळेला 3 पोती मिरच्या नेल्या होत्या त्यावेळेला त्यांनी ओतल्या अशा पारावर त्या कट्ट्यावरती. आणि कट्ट्यावरती ओतल्या 40 ते 50 फूट अंतरावरती त्या मिरच्याचा वास येत होता महाराज. त्या मिरच्या वाळलेल्या होत्या बरं का. आता आपल्या मिरच्या बघितल्या तर तुम्हाला माहितीच आहे, आपण 1 किलो मिरच्या घेतल्या तर त्याच्या घरात आलं की 3 पाव किलो भरतात नाही का, 3 पावशेर नाही का, साधं सोपं. त्यांनी कट्ट्यावरती मिरच्या ओतल्या. आणि मिरच्या ओतल्यानंतर असं सकाळच्या पारी सकाळचं शेणागंडीची कामं करून गुट्टी घेऊन आपलं टाकाय जाते. आणि ज्या वेळेला टाकाय जाते त्यावेळेला एक आजी आली. ज्या ठिकाणावरून 50 फूट अंतर आहे या ठिकाणावरून मिरच्याचा वास येतो. या नक्की मिरच्या वाळलेल्या. आम्ही मिरच्या दुकानात आणल्या, घरात आणल्या तर तिची तुरी बोलते बरं का मला, प्रेमाने बोला. हा इतक्या वाळलेल्या असते त्या. कशाला कुणी नाव ठेवायचे, एखादा मिरच्याचा व्यापार असणार आणखी ना माझ्याकडे चालू का नाही मला. व्यापार करत असताना त्यांनी असा व्यापार केला की येईल गिऱ्हाईक त्याला द्यायचं. आता ती आजी आली म्हटली कशा किलो मिरच्या, ते म्हटले 2 आणे. त्यावेळेला 2 आणे आम्ही होतो आता पैशावर. मग त्यावेळेला त्यांनी देऊन टाकले, जसं मागत तसं देऊन टाकलं. आता जसं देऊन टाकलं त्यावेळेला ते आजी आली होती कशाला, कीड टाकायला. आता कीड टाकायला आल्यानंतर त्या आजीकडे नव्हते पैसे. त्या आजी म्हणली 4 किलो मिरच्या दे, पैसे आणून देते. त्या आजीनं मिरच्या घेतल्या. मिरच्या पण तिकडं ती आजी पण माझ्यासारखी प्रामाणिक होती, आणून देणारी. मी कशाला उगाच तुमचं प्रेमाने बोलू. हा आणून देणारी होती ती पण तिकडं, मिरच्या पण तिकडं. तिने जाताना दुसरीला सांगितलं, म्हणली पारावरती एक मिरच्यावाला आलाय, चांगले एक मिरच्या वाळलेल्या. कशा आणल्या, 2 आण्यानं.
म्हणली जाते की ती पण गेली ती पण मिरच्या तशीच घेऊन आली. म्हणली पोराखंड लावून देते की पहिले गिरायकीला आणून देते, दुसरं म्हटली पोराखंड लावून दे. अशा करत 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 2 पोती मिरच्या संपल्या मला. 1 पोत राहिलं मिरच्याचं. 1 पोत मिरच्याचं राहिलं. एक येता येताच लिजिम खेळत येत होतं गाडी आडगडी. लिजिम माहिती आहे का? लिजिम बघितलं का? गावात आलं होतं का लिजिम कधी? गडी आडगडी तसं लिजिम खेळत येत होतं. आणि लिजिम खेळत येत असल्यानं बघितलं. महाराज म्हणजे गिऱ्हाईक चांगलं झालं. आले म्हटले मिरच्या कशा दिल्या? ते म्हणले 2 आले. किती आहे? 35 किलोचं. ठीक आहे दे म्हणले मला. म्हणले कशाला? म्हणले पुरीचं लगीन आहे. मला त्या महाराज म्हणलं ही गुप्ती करून वाटतंय काय वराडाला सगळ्या? 35 किलो मिरच्या पुरीच्या लग्नाला? बरं असं नका म्हणले, काय करायचं आपल्याला? गिऱ्हाईक आहे ना बा, दे म्हणले पैसे आणून देतो म्हणले. 2 पोती मिरच्या तशा दिलेल्या, पैसा नाही अडका नाही काय नाही. ही 3रं पोत पण दिलं. झालं मोकळं. राहिला तराजू काटा. आता 1 बैल आणला होता त्याला वैरण, 2 पोत्याचं बारदान आणि ती काटा एका शेतकऱ्याला दिलं व्यापार. आणि त्याच्याकडे 4 कडब्याच्या पेट्या घेतल्या. प्रेमाने बोला बैलाला घाला. तुकाराम महाराज हे सगळं दिलं आणि एका देवळात गेलं. आता देवळापाशी बसलं. ही मालकाला चिंता पडली बरं का. या मालकाला चिंता पडली. यानं 3 पोत्या मिरच्या अशाच दिल्या. त्या पैसा नाही अडका नाही काय नाही. ह्यो रिकामा आहे बाबा. तराजू होतं ती पण एकाला देऊन टाकलंय. यानं कडब्याच्या 4 पेट्या घेतलेल्या. आता हे मोकळं आहे गिऱ्हाईक म्हणलं. आता ह्याचं पैसा कुठलं वसूल करायचं आणि कोण द्यायचं? आता म्हणले कोण द्यायचं? असे या भक्ताच्या घरी कामी न सांगता घरी न सांगता आलं. आणि त्यांनी काय घेतलं? ते तुकाराम शेडजीचा मी नोकर आहे, जी पहिल्यांदा आली का नाही पाठी घेऊन टाकायला, तिच्या दारात गेलो. अजय मिरच्याचं पैसे दे 4 किलो. म्हणले बाबा कुठल्या मिरच्या? आणि ही काय म्हणली? देठ दिसते की समोर मिरच्या घरात देठ बाहेर. मिरच्या कशा नाही म्हणतात? त्या मालकानं मला नाव दिलं या मिरच्याचं पैसे दे. आणि तू कोण रे? म्हणले तुकाराम शेडजीचा मी दास आहे. मी नोकर आहे, मी दास आहे. मालक म्हणतोय 3 लोकांचा. काय म्हणतोय? मी दास आहे. आणि त्या दास नादाने तुम्ही संतजनो 4 किलो मिरच्याचे पैसे देतेस का नाही? का तुझ्या नातवाची शपथ घाल राजीला म्हणतो. एका शेकंदात नातवाची शपथ घालायच्या अगोदर 4 किलो मिरच्याचे पैसे. लगेच दुसरीच्या दारात. असं करत करत 2 पोत्याचं पैसे गोळा केलं. आणि 3रं पोत अखंड नेलेलं बुक्की करायला लग्नाला त्याच्या दारात गेलं. मी तुकाराम शेडजीचा नोकर आहे. ती झोपलं होतं. खुमऱ्याला उस दिलं होतं, इकडं पाय केलं होतं. त्याला दिसत नव्हतं. तुकाराम शेडजीचा दास तिथं नोकर. दारात गेला की देव म्हणलं द्या पोत्याचं पैसे. म्हणलं कुठलं पैसे? कशाचं पैसे? कोणी आणले ते? देतोस का नाही म्हणले. अजून वाच आहे ना म्हणले. घरात पोत ठेवलं दारात वाच येतोय नाही म्हणतोय. अहो ते असं करत करत ते म्हणले नाही आणलेलं. आता नाही आणलेलं कुठलं आणलंय म्हणले. आणलेलं 10 किलो पोत. हे काय म्हणले पोत आहे, त्या पोत्याचे पैसे पाहिजे. आणि म्हणले कसं? देत नाही म्हणले. जा का देत नाही म्हणले? पोत आणलंय तसं पैसे का देत नाही? जर बोललो म्हणले देत नाही का? नाही देत. राहू दे म्हणले. दारात 4 शेळ्या बांधल्या होत्या. लिंबाचं एक झाड होतं. 4 शेळ्या बांधलेल्या होत्या. लिंबाचं झाड होतं. एका मुलीला शिडीचं दाव बांधलेलं होतं. ते बुडातनं पण सोडलं, गळ्याकडनं पण सोडलं. नुसती दोरी घेतली, टाकली लिंबाच्या फांदीला.
देतोस का हाच लावून घेऊ प्रेमाने बोल. देवानं काय बोलूया, देवानं ऐकून घ्या लक्ष, देवानं लिंबाला काय टाकलाय, 5 टाकलाय. असं काय म्हणले, मालकासाठी अशी मारणारे कोण आहेत, किती आहेत म्हणले, मालकासाठी मारणारे किती आहेत म्हणले, मी आहे की. आणि तो असतो म्हणले मालकाच्या अंगावर म्हणले कपडे फाटलेले आहे की, आणि गड्याच्या नाव इस्त्रीचे कपडे आहे की. आता म्हणले भागच कसा झालाय, काय करायचं. मालकच आता दुसऱ्याकडे पिढीला पैसे मागून घेते की, आणि घडीच आता चांगलं राहिले इस्त्री करून प्रेमाने बोलत. मालकाच असतं अंगावर फाटकी आणि बँकेत कोटी. ती अवस्था आहे मालकाची. गबळ घालतो या, पण तिथं कोट्या नसतं या, दाखवत नाही म्हणले मी त्याचा नोकर आहे, देतोस का नाही, हे म्हणले बघू. बरोबर देवाने घेतलं. आणि त्याची बाहेर आली, मालकीन म्हणले तुम्हाला काही कळतं का नाही म्हणले, साडेतीचे पैसे देऊन टाका. नाही कळबाजीला नाही, प्रेमाने बोला. तिने कामाला फुकट बसला म्हणले, सळीतनं भाकरी नळीतनं चालू प्रेमाने बोला. 350 एका पोत्याचं पैसे दिलं, 350 एका पैशाचं पोतं दिलं, पैसे घेऊन आलं, बदललो पैसे घेऊन आलं. सगळं पैसे घेऊन येताना झाला गावचा पाटील. काकडा ते काय बघा प्रेमाने बोल पाटील. आता सगळं सांगायचं म्हणलं, मीच काढायचं म्हणलं जरा वेळ घेऊ लागतोय, मला वेळेचं भाट राखावं लागतंय. आणि मग महाराज पाटील झाला, पैशाची पिशवी घेऊन आला महाराज. आणि पैशाची पिशवी घेऊन येत असताना महाराज ज्या वेळेला पैशाची पिशवी आणली त्यावेळेला म्हणला मी ह्या गावचा पाटील आहे, शेठजी मी ह्या गावचा पाटील आहे, आणि गावानं सगळ्या मिरच्या नेल्याने सगळ्यांनी माझ्याकडे पैसे दिले, हे तुमचं मिरच्याचं पैसे घेऊन टाका. आणि पाटील म्हणून तुकाराम महाराजांच्या हातात पैसे दिलं महाराज, 3 पोती मिरच्याचं. आणि ज्या वेळेला तुकाराम महाराजांच्या हातात पैसे दिले त्यावेळेला महाराज जेवाय बसलो होतो. महाराज म्हटले 2 घास तर खाऊन जावा. फोपोट्यात बसलं, फोपोट्यात बसलं, 2 घास त्यांच्यासाठी खाल्लं, मुख शुद्धीसाठी तुळशीचं पान खाल्लं, आणि देवळाच्या मागे निघून गेलं. हा पाठीमागचा माळा सुद्धा माझाच आहे निघून गेलं. तोपर्यंत महाराज 10 मिनिटात हे निघून गेलं, तोपर्यंत कौशाळा गावात कळालं की बातमी, तुकाराम शेठजीचा नोकर आला, गावात जाऊन पैसे घेतलं. हे सगळ्यांचं, हे सगळं गाव सगळी तुकाराम महाराजांच्या त्या देवळाकडे तिथं काय म्हणले, कसला नोकर लावून दिलायस, कोणाची शेता घेतोय, नातवाची घेतोय, कोणाच्या झाडात फास लावून घेतोय, असलं कुठं असते का म्हणले. कुठं आहे तुझा नोकर म्हणले, कुठला नोकर, मला माझी मला 2 टाक खायची पंचायती, मी कुठला नोकर ठेवू. तुकाराम महाराज म्हणते माझी मला खायची पंचायती आणि मी नोकर कुठला ठेवू. तुकाराम महाराज म्हटले, आणि म्हणले तू कुठं आहे म्हणजे हे काय देवळाच्या पाठीमागं गेले ते म्हणले हा पण मला माझाच आहे म्हटले. आता हे म्हणले मला पण कोणाला देऊन टाकतोस का काय, गावची लोक म्हणले, गावचं पाटील समोरच होतं. आता मला पण कोणाला देऊन टाकतोस काय, आता मला देऊन टाकतोस का म्हटल्यानंतर ते जरा मनात पालपूच करून जरा शांत आली तुकाराम महाराजांची. मी लोक बघायची, त्यात एक वारकरी होतं माझ्यासारखं, वारकरी होतं. आणि वारकऱ्याने विचारलं तुकाराम महाराज का रडताय, का रडताय म्हटले. आता म्हणले काय करू, अहो ज्या ठिकाणावर गेले ते देवळाच्या पाठीमाग चंदन निळूय चंदनासारखा वास येत होता. 14 पावलाचा, 14 पावलं उठली होती महाराज, मलई चंदनासारखा. मग त्या पावलांचा असा वास येत होता महाराज, 14 पावलं उठली होती. त्या पावलांची माती महाराज कपाळाला लावली, कपाळाला लावून महाराज देवळाच्या डोकं ठेवलं आणि त्या पाडभिंतीला ढसा ढसा घालायला. का तर माझ्यासाठी 3 लोकांचा मालक दास होतो, नोकर होतो या. म्हणून बाबाजी जाता जाता म्हणायचे, वेळेने मर्यादा गाठलेली आहे, हिंदीत म्हणायचे, मी मराठीत सांगतोय. मला
बाबाजी म्हणायचे एवढ्याच शब्दावरती दास थांबतोय. दास दास सांगायचं का शब्द आहे. दास काय म्हटले, एवढ्याच शब्दावरती थांबतोय. दास म्हणजे काय तरी समजू नका मला. 3 लोकांचा मालक त्याच अवतारात आला होता. प्रगट होय बोले विश्व ब्रह्माची केले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. आरती म्हणतोय महाराज, घाली लोटावे वंदीन चरण, डोळ्यानं पाहिलं रूप तुझे. अरे बाबा पाहिलंय का, पाहिल्या बिना म्हणा मागे. हा झालं टाइम. काय करायचं, इकडे भोंगा वाजला का नाही कारखान्याचा की कामगाराचा हात. तसं दास झालंय का काय, दास बोलू शकत नाही महाराज. वेळेचं भान राखावं लागते. वेळेला मर्यादा पूर्णपणे गाठलेले झालेले, परंतु अजून वेळ असं वाटतंय की मला अजून एक 5-10 मिनिटं चालावं वाटतंय का नाही. खरं सांगायचं चालावं असं वाटतंय का नाही. पण माझं आहे का मला क्षणोक्षणी हा जी कराव विचार तराव मारे भविष्य नाशी म्हणतात जाणारं सगळं आयुष्य खातो काळ सावध. घड्याळाचा काटा माझ्यासाठी थांबलेला, माझ्यासाठी थांबलेला नाही, तुमच्यासाठी थांबणार नाही आणि कुणासाठीच थांबणार नाही. 3 लोकांचा मालक 2 मिनिटं अगोदर बंद करतो या. हितनं आलेलं म्हणतंय अजून 1-5 मिनिटं प्रेमाने. हे मनमानी चाललंय महाराज, हे मनमानी आहे. म्हणून संत एके ठिकाणी म्हणतात की बंद किस्मत की कोई डाली नव्हती, सुखी होने की कोई डाली नव्हती आणि झुक जाए सद्गुरु के चरणों में, उसी की झोली कभी खाली नव्हती, उसकी झोली कभी खाली नव्हती. आतापर्यंत काय बोललो त्या बोलण्यामध्ये आकार माझा उकार माझा सर्व गेल्या निर्गुण निराकार ईश्वराचं चुकून त्याच्या मुखातून एखाद्याच्या हृदयाचा ठाव घेण्यासारखा शब्द गेला असेल, दासला उदाहरण करणं तुमच्या मसाई साक्षात प्रेमाने बोला. बोला. तेरी ओट सहारा तेरा बोल घुमावा, करे अवतार तेरी गाथा, दिन राती गुण गावा. करे अवतार तेरी गाथा, महात्मा प्रस्थान करते.